हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत फनफेअर म्हणजेच जत्रेचा. आम्ही रिसेंटली कल्याण महोत्सव ईस्ट फनफेअरला गेलो होतो. हा महोत्सव 28 डिसेंबरपर्यंत आहे. या फनफेअरची संकल्पना खूप छान होती. सुरुवातीला मस्त ब्लू शेडमध्ये एंट्री गेट होते. त्याची आरास खूप सुंदर होती. त्यानंतर दर्शन झाले मल्हारी देवांच्या प्रतिकृतीचे. जणू जेजुरी गडाचीच आठवण झाली. भव्य दिव्य उंच अशी अश्वारूढ प्रतिकृती उभारण्यात आली होती. मग सुरू झाले रंगीबेरंगी शॉपिंग स्टॉल्स. त्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या होत्या. आपण बघू शकता लोणच्याचे वेगवेगळे प्रकार इथे बघायला भेटतील. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कँडीज, आवळा कँडीज, गोड आवळा कँडी, सुकी आवळा कँडी, वेगवेगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या इथे आलेल्या होत्या. त्यानंतर आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे जेलीज अवेलेबल होत्या. त्यानंतर इकडे लेडीज शॉपिंगसाठी मस्त अशा पर्स अवेलेबल होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या पर्स. त्यानंतर रंगीबेरंगी अशी खेळणी, विविध प्रकारची खेळणी अवेलेबल होती. छोट्या खेळणीपासून ते मोठ्या खेळणीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणीज अफोर्डेबल रेंजमध्ये अवेलेबल होत्या. लहान मुलांना तर सगळ्यात जास्त आवडणारी खेळणी इथे आपल्याला बघायला भेटेल. त्यानंतर आपण बघू शकतो की थंडी, आता कडाक्याची थंडी आहे, तर त्यात कडाक्याच्या थंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकरीच्या कानटोप्या आणि वेगवेगळ्या स्टायलिश टोप्या पण इथे अवेलेबल होत्या. त्याच्यानंतरचा स्टॉल होता मस्त अशा एरिंग्स ज्वेलरीचे शॉप्स वेगवेगळे विविध प्रकारचे आलेले होते. चायनीज स्टॉल्स पण, फूड स्टॉल्स पण भरपूर अवेलेबल होते. मस्त असे नूडल्स, मंचुरियन्स, फास्ट फूड जे की लहान मुलांना आणि मोठ्या लोकांनाही खूप आवडतं. त्यानंतर बघू शकता आपण स्टेशनरी शॉप. या स्टेशनरी शॉपमध्ये खूप छान छान प्रकारची स्टेशनरी अवेलेबल होती. वेगवेगळ्या प्रकारचे इरेझर्स, शार्पनर्स, पेन्सिल्स, वेगवेगळ्या शेपचे पेन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नोटबुक, विविध प्रकारचे मस्त असे घरात वापरता येण्याजोगे मटेरियल्स वेगवेगळ्या प्रकारचे या स्टेशनरी शॉपमध्ये अवेलेबल होते. नंतर आम्हाला फिरून खूप भूक लागलेली होती. मग आम्ही पोहोचलो फूड स्टॉलकडे. वेगवेगळ्या प्रकारचे डिलिशियस फूड स्टॉल इथे लागलेले होते. पॉपकॉर्न, कॉटन कँडी, आईस्क्रीम्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मांडापोळी, आमटी भाकरी, छोले भटुरे, चायनीज स्टॉल होते. आम्ही 2-3 डिशेस ट्राय केल्या, अगदी चविष्ट होत्या. मेन म्हणजे हायजीन मेंटेन केला जात होता. फ्रूट प्लेट पण छान होती. मस्त आता एनर्जेटिक वाटत होतं. मग आम्ही पोहोचलो राईड सेक्शनला. राईड सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थ्रिलिंग एक्सपिरियन्स येणाऱ्या राईड्स अवेलेबल होत्या. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स, ड्रॅगन राईड, ब्रेक डान्स, टॉय ट्रेन, सुनामी अशा वेगवेगळ्या राईड्स होत्या. वेगवेगळ्या फनी गेम्स आणि लक गेम्स पण होत्या. त्यात बलून शूटिंग, रिंग टॉस, बास्केटबॉल, विन अँड एक्साइटिंग प्राइजेस अशा प्रकारच्या विविध गेम्स आपल्याला बघायला भेटल्या. त्यानंतर आम्ही पोहोचलो काशी विश्वेश्वराच्या प्रतिकृतीकडे. संध्याकाळ झाली होती. मस्त कलरफुल लाईट्स लागले होते. एकदम सुंदर आकर्षक काशी विश्वेश्वराची प्रतिकृती उभारली होती. नंदी महाराज तर फारच सुंदर दिसत होते. नंतर काही क्षणातच गंगा आरतीला सुरुवात झाली. फारच छान वाटले. मन अगदी प्रसन्न झाले होते. नंतर थोड्याच वेळात इव्हेंट स्टार्ट झाला होता. सेलिब्रिटी सिंगर आले होते, त्याचाही आनंद घेतला. फनफेअरच्या लाइटिंग, म्युझिक आणि गर्दीची मजा एक आगळीवेगळीच मजा असते आणि एक उत्साह निर्माण होतो. मित्रांसोबत, कुटुंबांसोबत वेळ घालवण्यासाठी ही एक परफेक्ट जागा आहे. आम्ही कल्याण महोत्सवातून काही शॉपिंग केली आहे. त्यात आम्ही एक सुंदर अशी लाकडी हरणाची प्रतिकृती आणली आहे. एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे. गमतीदार किचन घेतले. सगळ्या वस्तू या अफोर्डेबल रेंजमध्ये मिळाल्या. जर तुम्हाला अशी मजेशीर ठिकाणे आवडत असतील तर हा व्लॉग नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब